महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सवलतधारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या स्मार्ट कार्ड उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. नोंदणीची संख्या आता 1 लाखाच्या टप्प्यापर्यंत पोहोचली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 1 मार्चपासून स्मार्ट कार्ड असल्याशिवाय सवलतधारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाहीये. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती देण्यात आलेली आहे. माणगाव आणि इंदापूर बायपासचा अपवाद वगळता उर्वरित कामं मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात आले. तसंच जड आणि अवजड वाहनांना बंदी घातलेली आहे. खारघरमध्ये आयोजित केलेल्या हिंददी चादर कार्यक्रमामुळे वाहतुकी व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले. मुंबईतील 700 चौरस फुटापर्यंतच्या निवासी सदनिकांना मालमत्ता करामध्ये 60% करमाफी देण्याच्या ठरावाची सूचना मंजूर झालेली आहे. हा प्रस्ताव आता पुढील कारवाईसाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे जाणार आहे आणि त्यानंतर नगरविकास खात्याकडे सोपवला जाईल. मुंबई कृषी उत्पन्न समितीमध्ये 500 टनांपेक्षा अधिक जास्त गव्हाची आवक होतीये. होळीनंतर गव्हाची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा गव्हाचे दर नियंत्रणामध्ये राहण्याची शक्यता आहे. होळीनिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वेनं मुंबई आणि कोकण दरम्यान 8 विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे. सीएसएमटी मडगाव सीएसएमटी, एलटीटी मडगाव एलटीटी, एलटीटी हटिया, पुणे दानापूर या मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आता आणखीन एक डिव्हिजन बेंच झालेलं आहे. 4 मार्चपासून त्याचं प्रत्यक्षामध्ये कामकाज सुरू होणार आहे. सर्किट बेंचची स्थापना झाल्यानंतर एक डिजिटल बेंच आणि 2 स्वतंत्र न्यायमूर्ती अशी 4 संख्या होती. आता नव्यानं आणखीन एक डिव्हिजन बेंच स्थापन झाल्यानं न्यायमूर्तींची संख्या 6 झालेली आहे. शहापूरच्या शिवाजीराव जोंधळे स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांच्यामध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या विज्ञान प्रदर्शनामध्ये 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिमगोत्सवासाठी निघालेल्या कोकणवासियांची रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली आहे. दिवा सावंतवाडी रेल्वेगाडी प्रवाशांनी हाऊसफुल झाली. यावेळी कोकणकरांनी रेल्वेला मोठ्या प्रमाणामध्ये पसंती दिल्याचं दिसून येतं. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या वैजापूर इथं होळी सणाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांचा भोंगऱ्या बाजाराचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे. भोंगऱ्या बाजार निमित्त वाड्या तांड्यावरील आदिवासी बांधवांनी एकत्रित येत पारंपरिक ढोल व वाद्यांच्या गजरामध्ये पारंपरिक नृत्यावर जल्लोष साजरा केला. अकोल्यातील राजस्थानी महिलांनी एक अनोखा पर्याय शोधून काढलाय. सुगंधी फुलांची होळी साजरी करत त्यांनी पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी संदेश दिलाय. फुलांच्या सुगंधी पाकळ्यांची उधळण करत पारंपरिक होळी गीतांवर ठेका धरत महिलांनी ब्रुजकी होलीचा आनंद लुटलेला आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती इथं पहिल्यांदाच जवस पिकाची विक्री झालेली आहे. या पिकाला प्रति क्विंटल 7,000 रुपयांचा दर मिळालेला आहे. येत्या हंगामात जिल्ह्यामध्ये जवस लागवडीचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीनं भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, नगरसेवक रोमा आळशी यांनी हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवलंय. सांगलीमध्ये रंगलेल्या भारत विरुद्ध इराण कुस्ती स्पर्धेमध्ये इराणच्या मल्लानं बाजी मारत छत्रपती केसरी किताब पटकावलेला आहे. सांगलीतल्या कुस्तीप्रेमी ग्रुपतर्फे भव्य कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आलं होतं. भारत केसरी शेरा गुज्जर विरुद्ध मिर्झा इराण यांच्यामध्ये प्रमुख कुस्ती पार पडली आणि या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. राज्यात 42,000 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसलाय. बीड जिल्ह्यात आणि लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालंय. फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. हरभरा, गहू, ज्वारी, कापूस, मका, तीळ तसंच द्राक्ष, आंबा, कलिंगड, खरबूज, संत्रा, केळी, पपई आणि भाजीपाल्याला फटका बसलाय. मुंबईमध्ये काही महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेमध्ये झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस ही आपत्कालीन सेवा रुग्णांसाठी मोठा आधार ठरली असती तरी प्रसूतीगृहामध्ये पोहोचण्यापूर्वीच रुग्णवाहिकेमध्ये होणाऱ्या प्रसूतींची वाढ होते.
मिठी नदीतील गाळ काढण्याची कामं रखडलेली आहेत, त्यामुळे या कामासाठी नेमलेल्या 3 कंत्राटदारांसोबत महापालिकेनं करार करण्याचा निर्णय घेतलाय. आता पुढील 1 वर्षामध्ये मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामासाठी महापालिकेनं निविदा काढलेली आहे. यासाठी 30 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.